नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनूने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो बघा, इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जो जास्त अवघड वाटणारा टॉपिक आहे द इल्युमिनेशन म्हणतो. कारण इल्युमिनेशन टॉपिक मध्ये काय माहितीये का, मॅक्झिमम फॉर्म्युला बेस्ड टॉपिक, फॉर्म्युला बेस्ड तो चॅप्टर आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचं काम आहे. मग त्यासाठीच नेमका इल्युमिनेशन वरती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे सगळेच्या सगळे प्रश्न आज आपण एकाच पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. आजचा जर का व्हिडिओ तुम्ही बघितला, एक्झामच्या आधी काय करायचं, हा व्हिडिओ बघून जायचं. याच व्हिडिओ म्हणजे या जे एमसीक्यू तुम्हाला दिसेल, या एमसीक्यूच्या रिलेटेड किंवा याच आजच्या लेक्चरमधूनच तुम्हाला एमसीक्यू ऍज इट इज एक्झाम मध्ये बघायला मिळतील. त्यामुळे आजचा व्हिडिओ काय करा, थोडा आजचा व्हिडिओ लेंदी होईल कारण मी सगळेचे सगळे प्रश्न एकाच पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. तर त्यामुळे काय होऊ शकतं की थोडा लेंदी होऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ एकदम तुम्ही शांततेत बघा आणि सोबत सोबत काय करा, लिहून घ्या. बघा, चला तर आजच्या व्हिडिओला आपण काय करूया, सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं इल्युमिनेशनचे इम्पॉर्टंट एमसीक्यू डिस्कस करणार आहे. तर त्याच्यापैकी पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय म्हणतो की व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. आता लक्षात राहू द्या की ल्युमिनस इंटेन्सिटीचं त्यांनी काय विचारलं आपल्याला, एसआय युनिट आपल्याला विचारलेलं आहे. तर त्याआधी लक्षात घ्या की आपल्याला काय माहिती का, नंबर ऑफ फॉर्म्युले त्याच्यामध्ये, की जसं ल्युमिनस फ्लक्सचा फॉर्म्युला असतो, ल्युमिनस इंटेन्सिटीचा कॅन्डल आहे किंवा ल्युमन पर स्टॅरेडियन मध्ये, कारण ल्युमन डिवाइड बाय सॉलिड अँगल आपण ज्याला म्हणतो, इल्युमिनन्सचा लक्स आहे. हे सगळे फॉर्म्युले काय इम्पॉर्टंट आहेत. मग आता एवढे फॉर्म्युले एक्सप्लेन करायला काय माहिती का, आपल्याकडे वेळ नाहीये, कारण मी हे जर फॉर्म्युले एक्सप्लेन करत बसलो आपला व्हिडिओ अजून लेक्चर करणार लेंदी होणार. जर तुम्हाला वाटलं, जर जास्तच अवघड वाटलं ना, तर आपण काय करू, स्पेशल एक फॉर्म्युल्यावरती म्हणजे फॉर्म्युला काय म्हणतात, मी सांगताना एक लेक्चर घेईल, पण तुम्हाला जर गरज वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नाही तर आपण आजच्या डायरेक्ट काय करूया, क्वेश्चनला सुरू करूया. हा मी ग्रुपवरती जेही आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ सेंड करून देईल आणि ही इमेज सेपरेटली सेंड करून देईल, जेणेकरून तुम्हाला लिहायला किंवा हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. बघा, क्वेश्चन पहिला काय म्हणतो, एसआय युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीचं एसआय युनिट काय आहे, आता लक्षात होतं का, ल्युमिनस इंटेन्सिटी विचारलं. या ल्युमिनस इंटेन्सिटीचा युनिट बघा, ल्युमन पर स्टॅरेडियन असतं. पर स्टॅरेडियन म्हणजे काय असतं, ल्युमन पर सॉलिड अँगल. मग आता या ल्युमन पर स्टॅरेडियनलाच काय म्हणतात, कॅन्डेला म्हणतात. म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे ऑप्शन नंबर सी काय, कॅन्डेला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पण कधी कधी नाही का क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे पण विचारू शकतो, म्हणजे ल्युमन पर स्टॅरेडियन हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि हे ऍज इट इज हेच प्रश्न तुम्हाला नाही का सीबीटी मध्ये बघायला मिळतील. कारण हेच काहीतरी 5-10 फॉर्म्युले, त्याच 5-10 फॉर्म्युलेवरती फिरून फिरून प्रश्न विचारतात. ते मी तुम्हाला समोर दाखवणार पण आता. नंतर बघा, क्वेश्चन नंबर दुसरा काय, व्हॉट इज द वर्किंग टेम्परेचर ऑफ फिलामेंट लॅम्प. जो फिलामेंट लॅम्प असतो आपल्या घरी, जो आपण जो लॅम्प बघतो बघा, त्या लॅम्पचं वर्किंग टेम्परेचर त्यांनी काय विचारलंय, वर्किंग टेम्परेचर विचारलं. मग आता फिलामेंट लॅम्प म्हणजे बघा, अशा आता हा डेकोरेशनसाठी वापरतो. जुन्या काळात आपण जो येल्लो वाला आपण म्हणतो सूर्या बल्ब, तो सूर्या बल्बचं वर्किंग टेम्परेचर विचारलं. तर सूर्या बल्बचं जे वर्किंग टेम्परेचर होतं, तसं वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे आहे, पण या क्वेश्चन नुसार याचं नाही का बरोबर उत्तर राहणार ऑप्शन नंबर डी. म्हणजे 2300 डिग्री सेल्सिअस वरती जो बल्ब आहे तो ऑपरेट करतो, त्याला आपण वर्किंग टेम्परेचर म्हणतो त्या बल्बचं. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर तिसरा बघा, विच मटेरियल इज कोटेड टंगस्टन इलेक्ट्रोड ऑफ द फ्लोरेसंट ट्यूब लॅम्प. म्हणजे जी फ्लोरेसंट ट्यूब लॅम्प आहे, त्या फ्लोरेसंट ट्यूब लॅम्पच्या फिलामेंट वरती, टंगस्टनच्या इलेक्ट्रोड वरती आपण काय होतो, कोणत्या मटेरियलची कोटिंग केलेली असते. आता बघा, याच्यात डिटेल जाण्यापेक्षा मी डायरेक्ट सांगतो. काही क्वेश्चन नाही का डायरेक्ट पाठ करावं लागतील आणि काही क्वेश्चन मी एक्सप्लेन करतोच तुम्हाला. तर जे मटेरियल आपण वापरतो ते मटेरियल असतो बेरियम अँड स्ट्रोमियम ऑक्साईड. मग आता हे बेरियम अँड स्ट्रोमियम ऑक्साईड नावाचं मटेरियल आहे. ते मटेरियल आपण कशासाठी वापरतो, कोटिंग करण्यासाठी वापरतो टंगस्टन इलेक्ट्रोड वरती. जो आपला फ्लोरोसंट लॅम्प असतो, त्या फ्लोरोसंट लॅम्पच्या टंगस्टन इलेक्ट्रोड वरती कोटिंग करण्यासाठी आपण वापरत असतो. मग नंतर याचा ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा, विच पोझिशन ऑफ एमबी टाईप हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प आर ऑपरेटेड. आता जे हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प बघा, हा लॅम्प नाही का आपल्या जो फिलामेंट लॅम्प असतो टंगस्टन त्याच्यासारखाच दिसायला असतो. फक्त त्याचं स्ट्रक्चर कसं असतं माहिती का, याच्यामध्ये नाही का मर्क्युरी म्हणजे जो मर्क्युरी गॅस आहे तो मर्क्युरी गॅस भरलेला राहतो आणि याला नाही का इग्नाइट करण्यासाठी म्हणजे एक सेपरेट असं बघा, जो आपल्या लॅम्पमध्ये कसं फिलामेंट असला असतं, असा याच्यात फिलामेंट नसताना हा काय माहिती का, हा एक पूर्ण नाही का एक हाय प्रेशर मर्क्युरी व्हेपर लॅम्प या ट्यूबमध्ये काय केलंय, भरलेला आहे. मग त्यांनी विचारले की हा लॅम्प नेमका कोणत्या पोझिशन मध्ये ऑपरेट करायला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल सांगतो, काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त आपण आडव्या ठेवायला पाहिजे, उभ्या ठेवायला पाहिजे. फ्रीज आपल्या घरातलं बघा, तुम्ही फ्रीज ट्रान्सपोर्ट करताना ते प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतात की फ्रीज अरवेज आपण काय उभंच ठेवायला पाहिजे, आडवं ठेवायला नाही पाहिजे, कारण आडवं ठेवलं ते कंप्रेसर वगैरे गॅस वगैरे लीक होऊ शकतो. मग तसंच त्यांनी काय विचारलं की हा लॅम्प कोणत्या पोझिशन मध्ये ऑपरेट करायला पाहिजे. तर या लॅम्पची ऑपरेटिंग अशी पोझिशन नाही की त्याला उभंच ठेवा की आडवं ठेवा, तुम्ही कोणत्याही पोझिशन मध्ये हा लॅम्प लावू शकता. म्हणजे बघा, एनी पोझिशन ऑप्शन नंबर डी का राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, व्हॉट इज अ फंक्शन ऑफ लीक ट्रान्सफॉर्मर इन हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प.
आता सोडियम वेपर लॅम्पमध्ये नाही का एक छोटा ट्रान्सफॉर्मर लावला असतो, त्याला आपण लीक ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आता त्या लीक ट्रान्सफॉर्मरचं काम काय असतं मी तुम्हाला सांगतो. काय तुम्ही का जे सोडियम गॅस असतो स्टार्टिंगला, त्या सोडियम गॅसला इग्नाइट होण्यासाठी किंवा त्याला व्हेपराइज होण्यासाठी, की ज्याला म्हणून आपण आयोनाइज होण्यासाठी नाही का एक हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज लागत असतं. आता याचंच एक्झाम्पल तुम्ही कुठे बघितलं असेल, ज्या जुन्या काळातल्या ट्यूबलाईट होत्या बघा, त्या जुन्या काळातल्या ट्यूबलाईटमध्ये मोठा एक चोक कॉईल वापरायचो. मग ते चोक कॉईल आपण का वापरायचो, कारण सुरुवातीला त्या लॅम्पला जो आपला जी ट्यूबलाईट होती त्या ट्यूबलाईटचा जो गॅस आहे त्या गॅसला आयोनाइज होण्यासाठी हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज लागायचं आणि तेच हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ते चोक कॉईल वापरायचो. आणि त्याच चोक कॉईल किंवा त्यालाच आपल्या ज्या कोणता हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प नाही का, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्पमध्ये हा लीक ट्रान्सफॉर्मर वापरतो. आणि त्या लीक ट्रान्सफॉर्मरचं सुद्धा काम काय असतं, की सुरुवातीला हाय अमाऊंट ऑफ व्होल्टेज त्याला प्रोव्हाइड करणं. मग हाय व्होल्टेज रिड्यूस द स्टार्टिंग करंट नाही, रिड्यूस द वर्किंग व्होल्टेज पण नाही, इन्क्रीज द वर्किंग व्होल्टेजला इन्क्रीज करणं नाही, इग्नाइट द हाय व्होल्टेज इनिशियली, म्हणजे सुरुवातीच्या काळात फक्त बघा. म्हणजे ती हाय व्होल्टेज तो कंटिन्यूस घेणार का नाही, फक्त त्याला सुरू होण्यासाठी जे हाय व्होल्टेज लागणार तेच हाय व्होल्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम आपला लीक ट्रान्सफॉर्मर करत असतो. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6, हाऊ स्ट्रोबोस्कोप इफेक्ट इन इंडस्ट्रियल ट्विन ट्यूबलाइट फिटिगेस रिड्युसेस. आता स्ट्रोबोस्कोप इफेक्ट म्हणजे काय हे सांगतो पहिले मी तुम्हाला. बघा जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वगैरे बघितलं, इंडस्ट्री वगैरे एखादी मोटर फिरत असली तर आपल्याला कधी कधी जर कधी मोटर क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत असते ना, ती आपल्याला कधी कधी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन सुद्धा फिरताना दिसते. बरोबर. तर मग म्हणजे काय होतं, की आपल्याला ती त्या डायरेक्शनच डिसाईड करू शकत नाही आपण ती कोणत्या डायरेक्शनने फिरून राहिली. मग आपल्याला डायरेक्शन तर समजायला पाहिजे, म्हणजे डायरेक्शन काय करायला पाहिजे, समजायला पाहिजे की डायरेक्शन ऑफ रोटेशन त्याचं कसं आहे. मग याच्यासाठी आपण काय करत असतो माहिती का, ज्या दोन ट्यूबलाईट असतात ना त्या दोन ट्यूबलाईटला आपण पॅरलली कनेक्ट करतो, म्हणजे एकमेकांसोबत अशा एक जवळ दोन ट्यूबलाईट काय करतो, या दोन ट्यूबलाईट लावतात. पण दोन ट्यूबलाईट लावताना प्रॉब्लेम काय होतो माहिती का, तुम्हाला माहिती आपल्या घरात येणारा सप्लाय एसी असतो. मग एसी सप्लाय असतो. मग एसी सप्लाय असल्यामुळे काय होतं, की या ट्यूबलाईट बघा जसं याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ म्हणजे हे 50 वेळा चालू बंद होतात. मग जर 50 वेळा चालू बंद होणार तर मला सांगा तो आपल्याला काय होतो, तो ऑब्जेक्ट व्यवस्थित म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नाही का त्यात तो स्ट्रोबोस्कोप इफेक्ट तयार होतो, की त्याच्यात आपल्याला काय होतं, म्हणून म्हणजे या 50 वेळा चालू बंद होतो ना, म्हणूनच आपल्याला तो त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन नाही का व्यवस्थित दिसत नाही. मग आता याला काउंटर करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, की आपली ट्यूबलाईट कंटिन्यू चालू राहिली पाहिजे. पण जर आपल्या घरात सप्लाय एसी येऊन राहिला तर ही कंटिन्यू चालू राहणं पॉसिबल नाही. मग आपण काय करतो, एक ट्यूबलाईट दोन ट्यूबलाईट सोबत लावतो, पण एका ट्यूबलाईटच्या इथं काय लावतो आपण, इथे कॅपॅसिटर लावतो सिरीजमध्ये. आता याच्या मागचं कारण काय असतं, की जर बघा इथं नॉर्मली काय होणार, की इथं याचं समजा वेव्ह फॉर्म अशी राहणार. मग ज्या वेळेस आपण काय होणार, या कॅपॅसिटर मधून सप्लाय जाणार हा कॅपॅसिटर काय करतो, त्या वेव्ह फॉर्मला चेंज करतो आणि ती वेव्ह फॉर्म अशी राहते. म्हणजे लक्षात राहू दे, की पहिल्या वेव्ह फॉर्मला ही ट्यूबलाईट चालू राहणार आणि ही बंद राहणार. म्हणजे दुसऱ्या सायकलला लगेच ही ट्यूबलाईट चालू राहणार, दुसरी बंद राहणार, ही बंद राहणार, ही चालू राहणार. म्हणजे कंटिन्युअसली दोन्ही ट्यूबलाईटचं आउटपुट आपल्याला भेटत राहणार. एक जरी बंद असली तरी दुसऱ्या इन्स्टंटला ती काय राहणार, चालू राहणार. याला आपण स्ट्रोबोस्कोप इफेक्ट म्हणतो. आणि या स्ट्रोबोस्कोप इफेक्टला काउंटर करण्यासाठी आपण दोन ट्यूबलाईट लावतो पॅरलली. मग दोन ट्यूबलाईट लावतो, पण एका ट्यूबलाईटच्या सिरीजमध्ये आपण काय लावतो, कॅपॅसिटर लावत असतो. त्यांनी तेच विचारलं की आपण कशा कनेक्ट करतो, तर कनेक्टिंग द कॅपॅसिटर इन अ सिरीज विथ अ सप्लायच्या सिरीजमध्ये नाही, फक्त एका ट्यूबलाईटच्या सिरीजमध्ये कनेक्ट करतो. कनेक्टिंग पॅरलल कॅपॅसिटर पॅरलल कनेक्ट करत नाही. कनेक्टिंग कॅपॅसिटर इन अ सिरीज विथ अ वन ट्यूब, म्हणजे एका ट्यूबच्या सिरीजमध्ये आपण काय करत असतो, कॅपॅसिटर लावत असतो सिरीजमध्ये. मग याच्यामुळे काय होत असतो, स्ट्रोबोस्कोप इफेक्ट कमी होतो. का बरं, कारण आपण कॅपॅसिटर काय करत असतो, फेज डिस्प्लेसमेंट बदलतो. म्हणजे कॅपॅसिटर काय करतो, तो फेजचा काय करत असतो, डिस्प्लेसमेंट बदलतो. हेच म्हणजे याच कॅपॅसिटरचा वापर करून आपण सिंगल फेज इंडक्शन मोटर चालू करतो, त्याच्यामध्ये सुद्धा काम काय कॅपॅसिटर सेमच असतं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, व्हॉट इज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ फ्लॅशर इफ द करंट इज 100 मिली अँपिअर इन इच रो. आता इथं बघा, इथे एक डायग्राम दिली त्यांनी. या डायग्रामात त्यांनी काय सांगितलं, की हे जे फ्लॅशर सर्किट आहे ना, या सर्किटमध्ये एका रो मधून किती करंट चालला रे, 100 मिली अँपिअर एवढा चालला. इथून 100 चालला, इथून 100 चालला, इथून 100 चालला. तर या फ्लॅशर सर्किटमध्ये टोटल किती करंट राहणार, तर आपल्याला माहिती आहे की पॅरलल मध्ये करंट डिवाइड होतो, पण एक केसीएल सांगतो काय आपला, किर्चॉफचा करंट लॉ काय सांगतो, जंक्शन मध्ये काय होतो, टोटल करंट काय असतो, ऍड होत असतो. याच्यातून 100 चालला, याच्यातून 100 चालला, याच्यातून 100 चालला, 100 100 100 म्हणजे 300. तर ऑप्शन नंबर डी काय राहणार आहे, प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे की 300 मिली अँपिअर एवढा करंट पूर्ण या सर्किट मधून काय राहणार आहे, फ्लो होणार आहे. बघा क्वेश्चन नंबर, व्हॉट टर्म इज रेफर टू द फ्लो ऑफ लाईट इनटू अ प्लेन सरफेस. प्लेन सरफेस मध्ये जे लाईट असते ना, या लाईटला फ्लो होण्याच्या टर्मला आपण काय म्हणतो, तर याचं नाही काय एक तर इल्युमिनेशन किंवा इल्युमिनन्स याला म्हणत असतो. पण म्हणजे एखादा प्लेन सरफेस आहे, या प्लेन सरफेस वरून जर का लाईट फ्लो होत असेल तर याला आपण काय म्हणायचं, याला काय म्हणतो असतो माहिती का आपण, इल्युमिनन्स असं म्हणतो किंवा इल्युमिनेशन सुद्धा याला म्हणत असतो. त्यांनी लक्षात राहतं की इल्युमिनन्स ऑप्शन नंबर बी कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघ याचं युनिट लक्स असतं. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ द इग्नायटर इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प.
नावात आहे बघा, त्यांचं काय म्हणा इग्नायटरचं काय काम आहे, मी आता तुम्हाला बघा आपण जो लीक ट्रान्सफॉर्मर बघितला, त्या लीक ट्रान्सफॉर्मरचं काय काम असतं की इनिशियली हाय व्होल्टेज डेव्हलप करणं. मग याच्यात त्यांनी नावच सरळ सरळ इग्नायटर दिलं ना रे. मग या इग्नायटरचं सुद्धा काय काम असतं माहितीये का, की काय करणं, हाय व्होल्टेज प्रोड्यूस करणं सुरुवात करण्यासाठी ट्यूबलाईटला. मग डिक्रीज द स्टार्टिंग करंट का नाही, इन्क्रीज द रनिंग व्होल्टेज का नाही, डिक्रीज द रनिंग करंटला डिक्रीज करण्यासाठी सुद्धा नाही, म्हणजे जनरेट द हाय व्होल्टेज पल्स ॲट अ स्टार्टिंग, जसं जे लीक ट्रान्सफॉर्मरचं काम असतं तेच इग्नायटरचं काम असतं. इग्नायटरचं काय काम असतं की हाय व्होल्टेज जनरेट करणं, कशासाठी, फक्त सुरुवातीला. एक गोष्ट लक्षात आहे की जे हाय व्होल्टेज आपण जनरेट करणार आहे हे फक्त सुरुवातीसाठी जनरेट करतो, म्हणजे ते फक्त सुरुवात, एकदा ट्यूबलाईट चालू झाली की ट्यूबलाईट चालू झाल्यानंतर ते आपण हाय व्होल्टेज तिथे राहत नाही. जे नॉर्मल आपल्या घरचं व्होल्टेज 220 व्होल्ट, त्याच 220 व्होल्टची ट्यूबलाईट चालत असते. नंतर बघा, विच टाइप ऑफ लाईट फिटिंग डिझाईन हॅज अ फ्री फ्रॉम ग्लेअर. आता ग्लेअर म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो. ग्लेअर म्हणजे एकदम चमकणं. आता बघा, जर तुम्ही इथं बघितलं असेल एखाद्या वेळेस नाही का, जर या बोर्डवरती आपण शिकतो तर या बोर्डवरती शिकताना जर का एखादी पूर्ण व्हाईट इमेज असली की पूर्ण बोर्ड हा चमकायला लागतो. मग हा बोर्ड चमकतो ना, मग याला ग्लेअर म्हणते. ग्लेअर म्हणजे एकदम जास्त चमकणं. तुम्ही बघितलं असेल दुरून आरसा वगैरे जर का तुमच्या कोणी डोळ्यावर मारला तो चमकतो ना डायरेक्ट. मग त्यांचं म्हणणं आहे की अशी कोणती लाईट फिटिंग डिझाईन आपण वापरतो की एकदम तिथं चमक नाही आली पाहिजे. मग आता चमक नाही आली पाहिजे म्हणजे बघा, जर समजा असा एखादा पर्सन इथं उभा आहे बघा, हा पर्सन इथं उभा आहे, मग याच्यावरती जर आपल्याला फोकस करायचा असेल ना, आपण इथं डायरेक्ट लाईट वापरतो. याच्या डोक्यावर काय लावू, एक लाईट लावून देऊ आणि हा लाईट काय करेल याच्यावरती पडेल, ज्याला आपण काय म्हणतो स्पॉटलाईट म्हणतो. तुम्ही बघितलं असेल एखाद्या मोठमोठ्या शो मध्ये काय होतं माहिती का, एखादा व्यक्ती जर समोर उभा असेल आणि त्याच्यावर त्याला दाखवायचं असेल तर आपण म्हणजे त्याच्यावरती काय होतं, फक्त लाईट त्याच्यावरती जातो, त्याला आपण स्पॉटलाईट म्हणतो. मग या स्पॉटलाईट मध्ये सर्वात जास्त ग्लेअर येतं. मग आता याच्या अशा वेळेस आपण काय करतो, समजा इथं चमक नाही पाहिजे आपल्याला, एखाद्या वस्तूवरती आपल्याला लाईट तर पाहिजे पण चमक नाही पाहिजे, आपण लाईट काय करतो, डायरेक्ट याच्यावरती न सोडता आपण काय करतो, एखाद्या दुसऱ्या भिंतीवरती वगैरे लाईट सोडतो आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन लाईट काय करतो त्या याच्यावरती पडतो. याला आपण सेमी इनडायरेक्ट इफेक्ट, काय म्हणजे सेमी इनडायरेक्ट सिस्टम म्हणतो. आणि हीच सेमी इनडायरेक्ट सिस्टम आपण कशासाठी वापरत असतो की तुमच्या याच्यामध्ये ग्लेअर नाही आला पाहिजे, एकदम चमक नाही आली पाहिजे, म्हणून आपण काय करतो, सेमी इनडायरेक्ट सिस्टम वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हाय द आउटर ट्यूब ऑफ हाय प्रेशर मेटल हॅलाइड लॅम्प मेड अप ऑफ बोरोसिलिकेट ग्लास. आता काय सांगितलं त्यांनी, लॅम्प कोणता सांगितलं बघा, त्यांनी काय सांगितलं, हाय प्रेशर मेटल हॅलाइड लॅम्प. हाय प्रेशर मेटल हॅलाइड लॅम्पचं काय एक म्हणजे असं असतं की ज्यावेळेस त्याच्यामध्ये जो लाईट इमिट करतो ना, त्या लाईटमध्ये युव्ही रेज असतात. आता युव्ही रेज तुम्हाला माहिती असेल, युव्ही रेज म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट लाईट असतो, तो अल्ट्रा व्हायोलेट लाईट नाही का हार्मफुल असतो आपल्या बॉडीसाठी. मग हा युव्ही रे त्या सरफेसच्या बाहेरच जाऊ नये म्हणून आपण काय करत असतो, बोरोसिलिकेट ग्लास त्याच्यावरती वापरतो. आणि हाच बोरोसिलिकेट ग्लास वापरल्यामुळे जे त्यानं प्रोड्यूस केला जो ईव्ही लाईट आहे ना किंवा ईव्ही रेज आहे, ते ईव्ही रेज त्या ग्लासचं, म्हणजे जर समजा आपण ग्लास हा लाईट बनवला तर हा जर ग्लास आपण बोरोसिलिकेटचा बनवला याच्या बाहेर ते यूव्ही रेज जाणार नाही, म्हणजे यूव्ही रेज आत राहतात आणि जे लाईट असतो तोच लाईट फक्त काय जातो, बाहेर जात असतो. मग बघा याच्यात याच्यात काय बोरोसिलिकेट ग्लास का वापरतो मी सांगितलं, रिड्यूस द अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन फ्रॉम द लॅम्प, म्हणजे ज्या लॅम्प अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन ज्याही प्रोड्यूस करणार आहे त्या प्रोड्यूस झाल्यानंतर तो बाहेर जाऊ नये किंवा कमी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, यासाठी आपण बोरोसिलिकेट ग्लास वापरत असतो. नंतर क्वेश्चन नंबर 12, व्हॉट इज द टर्म रेफर टू ल्युमिनस फ्लक्स. बघा बघा काय विचारलं, ल्युमिनस फ्लक्स बाय द सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. मी काय सांगितलं, सॉलिड अँगल. आता मी तुम्हाला ल्युमिनस फ्लक्स युनिट असतं बघा, ल्युमन आणि सॉलिड अँगलचं असतं स्टॅरेडियन. मग मी तुम्हाला मगाशीच पहिल्या याच्यात लिहून दिलं की ल्युमन पर स्टॅरेडियन हे कशात युनिट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे. आणि ल्युमिनस इंटेन्सिटीला आपण कॅन्डेला म्हणतो. मग फक्त जर त्यांनी ल्युमिनस फ्लक्स विचारला असतं तर ल्युमन आलं असतं, पण त्यांनी काय विचारलं, ल्युमिनस फ्लक्स बाय द सोर्स पर युनिट सॉलिड अँगल. तर याचं युनिट काय राहणार, हे कशात युनिट, ल्युमिनस इंटेन्सिटी, म्हणजे ऑप्शन नंबर डी युनिट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. याच ल्युमिनस इंटेन्सिटीला आपण काय म्हणतो असतो रे, आता बघितलं आपण कॅन्डेला सुद्धा म्हणतो. आणि याच कॅन्डेलाचं युनिट दुसरं ल्युमन पर स्टॅरेडियन सुद्धा आहे. म्हणजे बघा एकच क्वेश्चन, एका क्वेश्चन 3 वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन तयार होऊ शकतात. नंतरचं बघा ऑप्शन नंबर डी उत्तर याचं. नंतरचा बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ ल्युमिनस फ्लक्स. आणि मी आताच सांगितलं बघा, ल्युमिनस फ्लक्स असेल फक्त, काय होतं ल्युमिनस. आता इथं बघा, इथं काय होतं, ल्युमिनस फ्लक्स गिव्हन बाय एरिया, म्हणजे ल्युमन पर स्टॅरेडियन सांगितलं. फक्त ल्युमिनस फ्लक्स विचारलं तर ल्युमिनस फ्लक्स युनिट असतं ल्युमन. काय असतं याचं युनिट, ल्युमन असतं. म्हणजे ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. हे सरळ पाठ करण्यासारखं आहे की ल्युमिनस फ्लक्स असेल तर ल्युमन, ल्युमिनस फ्लक्स आपण स्टॅरेडियन असेल तर ल्युमिनस इंटेन्सिटी युनिट असतं, ज्याला आपण कॅन्डेला सुद्धा म्हणत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ ल्युमिनस इफिशियन्सी. आता हे युनिट बघा, हे युनिट तुम्ही बघितलं नसेल, ल्युमिनस इफिशियन्सीचं युनिट विचारलं त्यांनी. आता ल्युमिनस इफिशियन्सी म्हणजे पहिली गोष्ट, इफिशियन्सी म्हणजे काय असतं, इफिशियन्सी म्हणजे असतं आउटपुट टू द इनपुट.
बरोबर, हे सेकंड इयर मध्ये तुम्हाला जास्त बघायला भेटेल. आउटपुट द इनपुट. मग आता बघा काय होतं की आपण इनपुट काय देऊन राहिलो रे, आपल्या एखाद्या लॅम्पला आपण ग्लो करण्यासाठी आपण इनपुट देतो. म्हणजे इनपुट काय देतो असतो, आपली पॉवर ॲज अ इनपुट देतो, इलेक्ट्रिक पॉवर. आणि आउटपुटला आपल्याला काय भेटतं, आउटपुटला आपल्याला भेटत असतं बघा, मी तुम्हाला सांगितलं जो ल्युमिनस फ्लक्स आपल्याला आउटपुटला भेटतो. ल्युमिनस फ्लक्सचा युनिट असतं ल्युमन. ल्युमिनस फ्लक्स युनिट असतं ल्युमन. आउटपुटला मग याचं उत्तर करणार ल्युमन अपॉन, आता पॉवर युनिट असतं वॅट. म्हणजे हे सरळ सरळ बघा, हे एक्सप्लेन करायला वेळ आहे, म्हणजे जास्त वेळ लागेल, पण लक्षात ठेवा आउटपुट इनपुट असतं. आपल्याला आउटपुट भेटत असतं ल्युमिनस फ्लक्स, म्हणजे आपण ज्याला ल्युमन म्हणतो, आणि इनपुटला आपण आपली पॉवर देतो. म्हणून इफिशियन्सी, जे ल्युमिनस इफिशियन्सी विचारल्यांनी, या ल्युमिनस इफिशियन्सीचं युनिट असतं ल्युमन पर वॅट. ल्युमन पर वॅट म्हणजे ऑप्शन नंबर डी का राहणार आहे, या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15. हाऊ द रेट ऑफ इव्हॅपोरेटर इन अ व्हॅक्यूम ट्यूब बल्ब इज रिड्युसेस. जे व्हॅक्यूम ट्यूब बल्ब असते ना, आता व्हॅक्यूम ट्यूब बल्ब म्हणजे काय असतं, त्या ट्यूबमध्ये आपण व्हॅक्यूम क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी इनर्ट कोणता तरी गॅस, म्हणजे गॅस असतो, आणि त्या गॅसला आयोनाइज करून आपण काय करत असतो, आपण त्याच्यापासून लाईट तयार करतो. यांनी प्रश्न काय विचारला की इव्हॅपोरेशन त्याला कमी करायचं आपल्याला, तर त्या इव्हॅपोरेशन बघा, लाईट येतं म्हणजे जर का तुम्ही गॅस वगैरे इव्हॅपोरेट होऊ शकतो, मग त्या इव्हॅपोरेशनच्या रेटला कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, तर लक्षात ठेवा इनर्ट फिलिंग इनर्ट गॅस, जो गॅस असतो इनर्ट गॅस, ज्याला आपण नावच आहे इनर्ट गॅस, तो इनर्ट गॅस काय करत असतो, त्या ट्यूबमध्ये फिल करतो, आणि त्या ट्यूबमध्ये फिल केल्यानंतर जे इव्हॅपोरेशन असतं ते इव्हॅपोरेशन काय होत असतं, कमी होतं, आणि हेच इव्हॅपोरेशन कमी करण्यासाठी आपण इनर्ट गॅस काय करत असतो, त्या ट्यूबमध्ये फिल करतो. म्हणजे ऑप्शन नंबर एक राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा, व्हॉट इज द मेन ऍडव्हान्टेज ऑफ कॉइल्ड लॅम्प. आता कॉइल्ड लॅम्प म्हणजे बघा, नावात असं आहे की स्पेलिंग मिस्टेक वगैरे नाहीये, नावात काय त्याच्या कॉइल्ड लॅम्प म्हणजे दोन कॉइल किंवा मल्टिपल कॉइल ज्या लॅम्प मध्ये आपण वापरतो ना, त्या कॉइल लॅम्प असं म्हणतो त्याला. मग जसं आहे बघा, याच्यामध्ये नाही का, जसं आपला टंगस्टन बल्ब असेल ना, आपल्या टंगस्टन बल्ब मध्ये बघा एकच कॉइल असते अशी, आणि असा हा बल्ब असतो, बरोबर, हा सगळा असतो आपला बल्ब असतो, या बल्बमध्ये एकच कॉईल असते. मग हा याला फक्त एक कॉईल लावला, सिंगल कॉईल लावला. जर असे तुम्ही मल्टिपल कॉईल याच्यामध्ये लावल्या बघा, 1 2 3 4 5, या मल्टिपल कॉईल जर तुम्ही लावल्या तर त्याचं नेमकं काय काम आहे, किंवा त्याचा ऍडव्हान्टेज काय म्हणतं त्याचं बघा. 1 2 3 4 समजा 4 5 कॉईल लावलेले आहे, मग अशा नंबर ऑफ कॉईल लावल्याचा फायदा का बघा, एका कॉईलनं थोडं जास्त आपल्याला लाईट भेटेल, दुसरी कॉईल अजून जास्त लाईट भेटेल, 3 कॉईल लावल्या अजून जास्त लाईट भेटेल. म्हणजे आपण कॉईल लॅम्प कशासाठी वापरत असतो, तर हायर आउटपुट किंवा हायर लाईट आउटपुट, म्हणजे लाईट आहे तर लाईटचा आउटपुट आपल्याला जास्त पाहिजे असेल तर आपण काय करत असतो, कॉईल म्हणजे मल्टिपल कॉईलवाला लॅम्प आपण वापरत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. नंतरचा क्वेश्चन बघा, व्हॉट इज द नेम ऑफ रिफ्लेक्टर. आता बघा, या रिफ्लेक्टरचं नाव काय. जर 11वी-12वी वाले विद्यार्थी असतील तर 11वी-12वी विद्यार्थी आपण वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा 10वी पर्यंतही पॅराबोला, हायपरबोला अशा वेगवेगळ्या प्रकारचे शेप शिकलो, तर हा जो शेप असतो ना, या शेपला आपण पॅराबोला म्हणतो. मग या पॅराबोलावरून याचं नाव पडलं की पॅराबोलिक टाईप, म्हणजे हा जो लाईट असतो ना, किंवा याने काय त्याला नेम ऑफ द रिफ्लेक्टर असतो, या रिफ्लेक्टरचं नाव काय पडलं, मग हा शेप पॅराबोला सारखा दिसतो, म्हणून या शेपलाच आपण पॅराबोला टाईप रिफ्लेक्टर असं म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर सी का राहणार या प्रश्नाचं बरोबर. रिफ्लेक्टर म्हणजे काय बघा, जर असा प्लेन आहे, याच्यावरती लाईट पडून राहिला तर लाईट काय होणार, असा रिफ्लेक्ट होणार, बरोबर आहे. मग हा झाला प्लेन रिफ्लेक्टर, हा काय झाला प्लेन रिफ्लेक्टर. बरं का, जर का लाईट इकडून पडून राहिला, समजा असा लाईट पडला, तर हा लाईट असा काय इकडे रिफ्लेक्ट होणार, आणि या शेपला आपण काय याला पॅराबोला म्हणत असतो. म्हणजे हा झाला पॅराबोला टाईप रिफ्लेक्टर. ऑप्शन नंबर सी का राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द लाईट. आता यांनी लाईटचं नाव विचारलं. आता लाईटचं नाव विचार बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, हा पॅराबोला म्हणजे पॅराबोला शेपमध्येच आहे. मग काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपला लाईट इथं पडतो की हा काय होतो की एका ठिकाणी पूर्ण लाईट हा काय होतो, कॉन्सन्ट्रेट होत असतो. मी काय सांगितलं, सगळ्या लाईट काय होणार, एका पर्टिक्युलर ठिकाणी काय होणार, कॉन्सन्ट्रेट होणार. आणि मी तुम्हाला सांगितलं, जर का समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीवरतीच, किंवा ज्याला काय आपण एखाद्या व्यक्तीवरती फोकस दाखवायचा असेल, तर मग हा सगळ्या लाईट हा सगळ्या लाईट एका ठिकाणी फोकस होणार आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो असतो, स्पॉट लाईट म्हणतो. जे म्हणजे जर का तुम्हाला पर्टिक्युलर एखादा व्यक्ती जर का फोकसमध्ये आणायचा असेल, तिथं स्पॉटलाईट वापरतो. आणि स्पॉटलाईट बघा, जास्तीत जास्त जे थिएटर वगैरे असतात, जिथे नाटक वगैरे परफॉर्म होतात, तर त्या नाटकामध्ये स्पॉटलाईट वापरले जातात. तुमच्या गावाकडे कुठे नाटक होत असतील, किंवा तुम्ही टीव्हीवर जरी बघितलं असेल, तर त्याच्या ठिकाणी कोणतो स्पॉटलाईट वापरतो. आणि हा स्पॉटलाईट वापरण्यासाठी मी सांगितलं पॅराबोला शेप वापरतो, जेणेकरून सगळ्या लाईट एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होणार आहे. मग ऑप्शन नंबर काय राहणार, याचं ए उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर एक आहे स्पॉटलाईट उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा, विच डिव्हाइसेस प्रोव्हाइड द इग्निशन व्होल्टेज अँड ऍक्ट एज अ चोक इन अ HPSV लाईन. बघा, इग्निशन व्होल्टेज म्हणजे इग्नायटर कोण का, म्हणजे त्यांनी सरळ या प्रश्नाचं वाचा, ऑप्शनही नाही वाचत मी, पण हेच सांगतो की असा कोणता आहे HPSV म्हणजे काय असतं, हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प. मग हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प मध्ये इग्नायटर म्हणून किंवा इग्निशन म्हणून किंवा इनिशियली स्टार्टिंगला हाय व्होल्टेज जनरेट करण्यासाठी कोणता डिव्हाइस वापरला जातो. मी तुम्हाला आताही सांगितलं, इग्निशन ज्याला आपण चोक किंवा काय म्हणतो आपल्याला, त्याला
लीक ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. मग याच्यात लीक ट्रान्सफॉर्मर बघा कुठे आर्क ट्यूब नाही, सोडियम वेपर लॅम्प. लीक ट्रान्सफॉर्मर म्हणजे ऑप्शन नंबर सी राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे की लीक ट्रान्सफॉर्मर आपण कशासाठी वापरत असतो रे, जी इनिशियली हाय व्होल्टेज जनरेट करण्यासाठी वापरत असतो. बघा लीक ट्रान्सफॉर्मरवरती आता 3 प्रश्न आले आपल्याकडे की इग्नायटरचा तो काय करतो, हाय व्होल्टेज जनरेट करतो. आणि उलटा प्रश्न विचारला की इग्निशनसाठी इग्निशन व्होल्टेज कोण देतं, तर इग्निशन व्होल्टेज कोण देत असतं, तर तो देत असतो लीक ट्रान्सफॉर्मर. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं कारण आहे बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ द लॅम्प. पहिली गोष्ट नाही का हा जो लॅम्प आहे हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प आहे. मग आता हे लक्षात कसं राहू द्या, डायरेक्ट लक्षात राहू द्या की हा MA टाईप HPMV लॅम्प आहे. कोणता लॅम्प आहे हा, हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प MA टाईप. कोणता टाईप आहे, MA टाईप. म्हणजे ऑप्शन नंबर डी राहणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा व्हिच टाईप ऑफ काय लाइटनिंग सिस्टम इज यूज फॉर द फ्लड अँड इंडस्ट्रियल लाइटनिंग. आता इंडस्ट्रियल लाइटनिंग आणि फ्लड लाइटनिंग कोणतं विचारलं, फ्लड अँड इंडस्ट्रियल लाइटनिंग मध्ये कोणत्या प्रकारची सिस्टम वापरली जाते. आता मी तुम्हाला काय सांगितलं, जर समजा तुम्ही एखादा साधा खाली सरफेस आहे, या सरफेसवरती जर का तुम्हाला लाईट पडायचं आहे, समजा या सरफेसवरती लाईट पडायचं आहे, वरती लाईट लावला, वरचा लाईट कुठे पडणार, या सरफेसवरती पडणार आहे, याला म्हणतो आपण डायरेक्ट लाईट. जसं तुम्ही मग डायरेक्ट लाईट आणि इंडस्ट्रीमध्ये मला सांगा, ज्या ठिकाणी समजा डेकोरेटिव्ह पर्पज असतो, जर समजा एखादा जे इनडायरेक्ट लाईट आपण कुठे वापरतो, ज्या ठिकाणी आपल्याला ग्लेअर नाही पाहिजे किंवा ज्या ठिकाणी जास्त उजेड आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण इनडायरेक्ट लाईट वापरत असतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला जास्त उजेड पाहिजे आणि जास्त प्रमाणात उजेड पाहिजे, जास्त प्रमाणात प्रकाश पाहिजे, त्या ठिकाणी आपण डायरेक्ट लाइटनिंग सिस्टम वापरत असतो. आणि त्यांनी तेच विचारलं की फ्लड लाईट किंवा इंडस्ट्रियल सिस्टम मध्ये कोणती, फ्लड लाईट किंवा इंडस्ट्रियल लाइटिंग मध्ये आपण कोणती वापरत असतो, डायरेक्ट लाइटिंग सिस्टम वापरतो. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, इंडस्ट्रीमध्ये तर वापरतो, सोबत बघा तुम्ही स्टेडियममध्ये मॅच खेळताना बघितलं असेल तर मॅच खेळताना नाही का पूर्ण नाही का म्हणजे खूप जास्त प्रमाणात लाईट नाही का त्या स्टेडियम म्हणजे त्या आपल्या काय म्हणतात ग्राउंडवरती पाडलेले असतात, तर त्याच लाइटनिंग सिस्टम आपण फ्लड लाइटनिंग सिस्टम म्हणतो. फ्लड म्हणजे पूर येणं, आणि ज्यावेळेस आपण खूप जास्त प्रमाणात प्रकाश सोडतो एखाद्या गोष्टीवरती त्याला आपण फ्लड लाइटनिंग सिस्टम असं म्हणतो. मग हे फ्लड लाइटनिंग सिस्टम आपण कुठे वापरतो रे, हे वापरत असतो स्टेडियम मध्ये वगैरे वापरतो, इंडस्ट्रीमध्ये पण वापरतो, त्यालाच आपण डायरेक्ट सिस्टम किंवा डायरेक्ट लाइटनिंग असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 22 बघा, विच इज अ कोल्ड कॅथोड लॅम्प. आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं काही प्रश्न तुम्हाला डायरेक्ट पाठ करावे लागतील, तर हा काय विच इज द कोल्ड कॅथोड लॅम्प म्हणजे खालीलपैकी कोणता हा कोल्ड कॅथोड लॅम्प आहे. तर कोल्ड कॅथोड लॅम्प हा निऑन लॅम्प जे असतात, तुम्ही जे साइन बोर्ड वगैरे बघता आता नवीन शेपमध्ये नाही का साइन बोर्ड वगैरे बनलेले असतात त्या लाइटनिंग मध्ये, तर त्याला आपण निऑन लॅम्प म्हणतो. आणि त्याच निऑन लॅम्पला आपण कोल्ड कॅथोड लॅम्प असं सुद्धा म्हणतो. म्हणजे बघा ऑप्शन नंबर काय राहणार, बी या प्रश्नाचं काय राहणार आहे, बी या प्रश्नाचं काय राहणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी, कोल्ड कॅथोड लॅम्प हा कसा असतो, निऑन साइन लॅम्पचा असतो. बघा अशा पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल एक 22 प्रश्न जे इल्युमिनेशन चॅप्टरवरती सर्वात जास्त महत्वाचे, की या चॅप्टरवरती जर का तुम्ही इल्युमिनेशन वरती जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर जे मी 22 क्वेश्चन घेतले का या 22 क्वेश्चन पैकीच तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जेही विद्यार्थी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत आणि जे CBT तयारी करत आहेत त्यांना. धन्यवाद.